Question is, a motorcyclist moves around a circular track with a certain speed and leans at an angle of q1. If he doubles the speed, then he has lean inward at an angle of q2. Then काय बघा, क्वेश्चन काय म्हणतो आपल्याला, एक मोटरसायकलिस्ट आहे, तो काय करतो, एक राऊंड सर्क्युलर ट्रॅकवरती ट्रॅव्हल करतो आणि त्याचं सर्टन स्पीड आहे. मग त्याला टर्न घेण्यासाठी त्याला थोडंसं लीन करावं लागतं, म्हणजे खाली असं मोटरसायकल थोडीशी आपल्या बॉडी बरोबर त्याला एक स्पेसिफिक अँगल द्यावा लागतो, जेणेकरून तो फास्टमध्ये टर्न करणार आहे. मग ज्यावेळेस तो त्याचं स्पीड डबल करत आहे, त्यावेळेस तो अँगल किती बनेल असं विचारले. इनिशियली तो Q1 होता, नंतर किती बनेल. आता हे कशाशी निगडीत आहे हे, तर आपल्या अँगल ऑफ बँकिंग जो टॅन थिटा विच इज इक्वल टू काय असतो आपला p² डिवायडेड बाय rg. आता इनिशियली टॅन थिटा जो आहे तो Q1 दिलेला आहे, टॅन Q1 विच इज इक्वल टू इनिशियल स्पीड स्क्वेअर डिवायडेड बाय rg, आणि फायनल काय आहे टॅन Q2 विच इज इक्वल टू फायनल स्पीड त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय rg. आता इथे rg दोन्हीकडे सेम राहणार आहे, कारण रेडियस ऑफ त्या ट्रॅकची सेम आहे, जी ची व्हॅल्यू सेम आहे. सो हा टॅन थिटा जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे v². मग स्पीड जर डबल होत असेल, स्पीड डबल होते म्हणजेच काय, टॅन थिटा 2 जो आहे तो होणार आहे, स्पीड डबल होते म्हणजे ट्वाइस ऑफ v², म्हणजेच किती 4v, 4 टाइम्स ऑफ v होणार आहे, म्हणजेच 4 टाइम्स ऑफ टॅन थिटा 1 येणार आहे. सो टॅन थिटा 2 ची व्हॅल्यू काय 4 टाइम्स होणार आहे, कारण v चा स्क्वेअर आहे. सो इथे ऑप्शन कुठला करेक्ट होतो आपला, ऑप्शन नंबर 4 विल बी करेक्ट हिअर.